नमस्कार. आज आपण बनवणार आहोत व्हेज लजानिया, तीही अगदी सोप्या पद्धतीने. तुमच्याकडे लजानिया सीट नसतील तरीही लजानिया आपल्याला बनवता येतो. आज आपण घरच्या घरी पार्टीसाठी परफेक्ट असा व्हेज लजानिया बनवणार आहोत, तेही ब्रेडचा वापर करून. तर 5 स्टेप्समध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत. सर्वात आधी आपण व्हाईट सॉस बनवून घेऊया. तर व्हाईट सॉससाठी आपल्याला 3 चमचे बटर घ्यायचं आहे, 3 चमचे मैदा घ्यायचा आहे. हे भाजून घ्यायचं आहे मैदा आपल्याला. मैदा छान ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. दूध यामध्ये आपल्याला 3 वाट्या दूध लागणार आहे. तर थोडं थोडं करतच दूध घालायचं आहे. एकसाथ दूध घातल्यावरती गुठळ्या होतील आणि आपला सॉस जो आहे व्हाईट सॉस अजिबात नीट होणार नाही. थोडं थोडं करत दूध घालायचं आहे, मिक्स करायचं आहे, दूध घालायचं आहे, मिक्स करायचं आहे. या पद्धतीने आपण 3 वाट्या दूध यामध्ये ॲड करायचं आहे. अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. आपल्याला एकदम स्मूदी टेक्स्चर हवं आहे या व्हाईट सॉसचं. तर माझा व्हाईट सॉस आता इथे तयार होत आलेला आहे. यामध्ये आता आपल्याला काय काय घालायचं आहे, तर मी इथे कांदा घेतलेला आहे बारीक. त्याला 2-3 लवंगा खोचून घ्यायचा आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ ॲड करायचं आहे. तर कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर इथे बघा मीठ, ओरेगॅनो, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि थोडंसं मिरी पावडर इथे मी घेतलेली आहे. तर हे घालायचं आहे. मी लाल मिरचीचे तुकडे यामध्ये घातलेले आहेत, कारण चिली फ्लेक्स नव्हतं माझ्याकडे. चिली फ्लेक्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. आता याला परत एकदा छान उकळी काढायची आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये 1 चीज क्यूब घालायचे आहे. तर इथे मी किसून घातलेले आहे आणि थोडंसं 1 मिनिटभर आपल्याला फक्त हे परतायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर व्हाईट सॉस आपला इथे रेडी आहे. आता सेकंड स्टेप असणार आहे रेड सॉस बनवण्याची. तर मी पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये 4 टोमॅटो घातले. टोमॅटो छान शिजले. त्यामध्ये मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत, बेडगी मिरच्या, अखंड मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला हे थंड झालं की आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि ती जी प्युरी आहे टोमॅटो प्युरी, टोमॅटोचं जे पाणी होतं त्यामध्येच घालायचे आहे आणि याला उकळी काढायला गॅसवरती ठेवायचे आहे. मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर टोमॅटो सॉस घातलेला आहे, इथे मी ओरेगॅनो घातलेला आहे आणि मिक्स ॲड करायचं आहे. मिक्स करायचं आहे परत एकदा आणि याला एक छान उकळी काढायची. 5-7 मिनटं उकळी काढल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. एक अर्धा चमचा मी इथे साखर घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायची आहे. रेड सॉस देखील आपल्या इथे तयार आहे. आता तिसरी स्टेप आपली असणार आहे भाजी तयार करण्याची. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं थोडंसं आणि त्यामध्ये बटर ॲड केलेलं आहे. तेल आणि बटर मी एकत्रच गरम करायला ठेवलं. त्यानंतर आलं लसूण कट केलेलं म्हणजे बारीक चिरलेलं मी यामध्ये ॲड केलं. ते थोडंसं ब्राउनिश कलरचं झालं की मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत. कॉर्न, शिमला मिर्च, कांदा, मशरूम, गाजर आणि पनीर घेतलेले आहेत. यामध्ये ब्रोकोली ॲड करू शकता. एखाद दुसरी भाजी तुम्ही स्किप करू शकता. तर इथे मी ह्या भाज्या घेतल्या. आलं लसूण छान ब्राऊन झालं की त्यामध्ये ह्या भाज्या घालायच्या, मीठ घालायचे आणि याला मिनिटभर छान परतून घ्यायचे. आता यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. मी इथे मिक्सर घातलेला आहे. त्यानंतर मिरी कुटून घातलेली आहे मी, काळी मिरी पावडर. आणि त्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचे. परत एकदा झाकण ठेवून आपल्याला 3-4 मिनटं याला वाफ काढायची आहे. 3-4 मिनटानंतर मी आता हे झाकण काढलेलं आहे. मिक्स करून घेते आहे. यामध्येच मी ॲड करते आहे लाल मिरची पावडर. त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि भाजी देखील आपली इथे तयार आहे. आता नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे 4th स्टेप, म्हणजे ब्रेड कटिंग आणि त्याचं लेअरिंग. तर इथे मी ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत, त्याच्या कडा कापून घेतलेल्या आहेत. त्यानंतर लाटण्याने आपल्याला ब्रेड स्लाईस आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने पातळ करून घ्यायचे आहेत. तर मी इथे 7 ते 8 ब्रेड स्लाईस जे आहेत तर ते लाटून घेतलेले आहेत. जितके तुम्हाला लेअर बनवायचे त्यानुसार तुम्ही ब्रेड कमी जास्त करू शकता. तर आता इथे बघा सगळं रेडी आहे आपलं. व्हाईट सॉस, रेड सॉस, भाजी तयार आहे आणि लजानिया सीड्सऐवजी आपण जे ब्रेड स्लाईस घेतले आहेत ते देखील रेडी केलेले आहेत. तर बघा ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे लजानिया बेक करायचं आहे तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये सर्वात आधी मी थोडंसं सॉस लावून घेतलेलं आहे त्या भांड्याला, ब्रेड इकडे तिकडे सरकू नये म्हणून. त्यानंतर आपल्याला ब्रेडचे आधी लेअर करून घ्यायचं आहे. आता मी इथे जे भांडं घेतलेलं आहे ते राऊंड शेपमध्ये आहे, त्यामुळं त्या पद्धतीने मी ब्रेड कट करून इथे ठेवत आहे. तुमचं जे भांडं आहे ते जर स्क्वेअरमध्ये असेल तर ब्रेड तुम्ही अखंड व्यवस्थित ठेवून लेअर करू शकता. तर स्टार्टिंगला ब्रेड ठेवला, त्यानंतर व्हाईट सॉस लावला, रेड सॉस लावला. आता यावरती भाजी ॲड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये मोझरेला चीज. भरपूर चीज इथे मी घालत आहे. आता हे लेअरिंगमधली पहिली स्टेप झाली आपली.
आता सेकंड परत आपण एकदा यावरती ब्रेड स्लाइस ठेवायचे आहेत, परत एकदा व्हाईट सॉस लावायचा आहे, रेड सॉस लावायचा आहे, त्यानंतर भाज्या ठेवायच्या आहेत आणि वरून चीज घालायचं आहे. हे सेकंड स्टेप. असे तुम्ही 2 लेयर करू शकता किंवा 3 लेयरसुद्धा करू शकता. तर आता मी इथे 3 लेयर करते आहे. तर मी व्हाईट सॉस परत एकदा घातला, रेड सॉस घातला, भाज्या घातल्या आणि चीज घालून घेते आहे. सेकंड स्टेप झाली. आता मी पुन्हा एकदा थर्ड स्टेप करते आहे. जर तुम्ही 2 स्टेपमध्ये केले तरीसुद्धा चालणार आहे. तर मी आणखी एकदा परत एकदा ब्रेड ठेवले, सॉस दोन्ही सॉस लावून घेतले, भाज्या ठेवल्या आणि चीज टाकते. तर अशा पद्धतीने याचं लेअरिंग करायचं आहे आपल्याला. 2 स्टेपमध्ये करा किंवा 3 स्टेपमध्ये करा. तर हे आपलं रेडी झालेलं आहे. आता इथे मी एअर फ्रायरमध्ये लजानिया बेक करणार आहे. तुम्ही ओव्हनमध्ये करू शकता किंवा कढईमध्ये देखील करता येईल. कढईमध्ये खाली स्टँड ठेवून प्रीहीट करून घ्यायची आधी 10 मिनटासाठी. त्यानंतर 15 मिनटं आपल्याला हा लजानिया कढईमध्ये बेक करू शकता. तर इथे मी 180 डिग्रीला 15 मिनटे एअर फ्रायरमध्ये हा लजानिया बेक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता वरच्या साईडने खूप छान ब्राउनिश कलर आलेला आहे, छान चीज आपलं मेल्ट झालेलं आहे आणि इथे खूपच टेस्टी असा हा ब्रेड लजानिया तयार झालेला आहे. तर अतिशय स्टेप बाय स्टेप मी व्यवस्थित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतो हा ब्रेड लजानिया. तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही ही रेसिपी करून पाहणार आहात की नाही. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.